हाय, गुड मॉर्निंग. चला तुम्हाला माझं गाव दाखवतो आज. बाहेरनंच चालत चालत जाऊया. ऊन फार आहे. बाहेरनं एंट्रन्सपासून गाव दाखवतो. हे बघू शकतात गावाच्या प्रवेशद्वार आहे. माझ्या गावाचे नाव आहे जामगे. खेड तालुक्यामध्ये आलं, रत्नागिरीमध्ये. असं जामगे लोकांना माहितीच असेल, रत्नागिरीच्या लोकांना. रामदासबाईंचे गाव म्हणजे माहितीच असणार, पण इतर नसेल माहिती तर बघून घ्या. हे बघू शकता, हा पूल आहे, ब्रिज आहे गावचा. जलपरी उभी आहे स्वागतासाठी तुमच्या. असं वाटतं ना कुठल्या राजमहालात चाललोय. हो, आणि हे लॉयन लावले सगळे सर्वीकडे. सी तुमच्या स्वागतासाठी सी लावले सर्वांच्या. एंट्रन्स सगळीकडे रस्त्यावरती सी लावलेले आहेत सर्वीकडे, तुम्ही पाहू शकतात. आणि हा दुसरा प्रवेशद्वार आहे. ऊन भारी आहे. 11 वाजले तरी किती ऊन लागते. 11 नाही वाजले, 10:30 वाजले असतील. आणि हे काजूचे झाडं बघा. हो, रत्नागिरीमध्ये काजू म्हणजे कोकणात काजू पहिला. हो, आता काय काजू आलेत पण एवढे नाही आलेत. मेमध्ये काजूची सीजन असते ना, त्यामुळे आहेत पण कमी आहेत. हे कार्यालय बघू शकतात. जामगे. आणि हा तिसरा गेट आहे गावच्या प्रवेशद्वार. ते समोर आहे ते रामदासबाईंचे घर आहे. घर मला महल म्हणा. आता गावी तुम्हाला कोण दिसणार नाही. कोकणामध्ये गावामध्ये मोठे मोठे घरं असतात, पण गावी कोण नसतो. गावी आजी आजोबा वगैरे राहतात. मजा असते ती शिमग्याला. मेच्या सुट्टीमध्ये शिमग्याला पूर्ण मुंबई गावी दिसणार तुम्हाला. आता जास्त करून सगळे लोक मुंबईला शिफ्ट झालेत ना कामधंद्यासाठी. आपण गावी येणं चालू असतो. आता मग तुम्ही आता सध्या गावी कोण नाही आहे. पूर्ण बघा खाली आहे सगळं, कोणी दिसत नाही आहे. हा लॉयन जरा झूम करून बघू आपण जवळतून. दिसला, पाहू शकतात. असं वाटतं की कर्फ्यू लागला, कोणी दिसत नाही आहे गावात. पण शिमग्यामध्ये मे महिन्यात बघा पाय ठेवायला जागा नसते गावात. एवढ्या गाड्या असतात, मुंबईची पब्लिक एवढी असते ना, लोक संपूर्ण. हा बघू तोप लावला आहे बाहेर. आणि समोर जे आहे ना ते आमच्या कोटेश्वरी मानाई माताचे मंदिर आहे. प्रवेशद्वार आहे त्याच्या. जागृत देवी आहे आमच्या गावच्या, गावदेवी. पाहू शकतात तुम्ही. लोक लांब लांबून दर्शनाला येतात. जामगे गावामध्ये दर्शनाला लांब लांबून लोक येतात. बघू शकतात. दोन साईडला 2 हत्ती लावलेत, उभे आहेत. आमच्या गावाला अवॉर्डसुद्धा मिळाला आहे. हे बघा चंद्र लावलं आहे. हे सगळे मावले उभे आहेत, शिपाई. आणि हे मावले उभे आहेत सर्व. आणि हा अवॉर्ड भेटला आहे कसला, तुम्ही बोलले कसला पण अवॉर्ड भेटला आहे. सगळ्यातनं सुंदरनी साफ गाव एकदम. म्हणजे तिथे तुम्हाला कुठं घाण कचरा वगैरे काही आमच्या गावात दिसणार नाही तुम्हाला. बघू शकता तुम्ही. आणि हे राजमहलसारखं आहे. सभा भरते असं इथे. याच्यामध्ये शिमग्याला होमसुद्धा इथेच लागतो. काही कार्यक्रम प्रोग्राम वगैरे असले तर इथेच होतात गावी. गोंधळ म्हणा, काही म्हणा, गाव गोंधळ. तर राजमहल वाटतं ना गाव. आणि हे आहे नाट्यगृह बघा. लोक रामदासभाई कदम. इथं नाटक वगैरे होतात, प्रोग्राम वगैरे होतात.
आता तुम्हाला कोण दिसणार नाही, असं वाटतं कुठं गावी कोण आहे नाही. पण शिमग्यामध्ये मजा आहे भरपूर. शिमग्यामध्ये, मेच्या सुट्टीमध्ये, मग नंतर गौरी गणपतीला भरपूर मजा येते गावी. कोण कोण जामग्याचे कमेंट करून नक्की मला सांगा. आमच्या गावचे कोकणातलं असेल तरी सांगा मला, आणि कोणी आमचे गाव पाहिले जामगे ते सुद्धा सांगा. हे बघू शकतात मोर आहे. समोर कोण आहे तो? मीच आहे. मावले. शिवाजी महाराजची सभा बसली इथे. दाखवलं म्हणजे शिवाजी महाराजची राजमाता. हे बघू शकता शिवाजी महाराज सिंहासनावरती बसले. हे तानाजी. पुन्हा माझा फोटो आला. आता आपण कोटेश्वरी माताच्या मंदिरात जाऊया, एंटर करूया. हे 2 हत्ती आपल्या स्वागतासाठी उभे आहेत बाहेर, बघू शकतात. आंबे, काजू वगैरे खायला मेमध्ये. आता तर एवढं काय होतं नाही. आंबे वगैरे आता काय अजून आले नाही एवढ्यात. मे महिन्यात मजा येते खायला आंबे, काजू वगैरे. पण ह्यावर्षी आता गेलो पण एवढे काय काजू आंबे दिसले नाही मला. हे बघा शिवशंकर भोलेनाथ. सेल्फी पॉईंट. आता लोकांनी सेल्फी पॉईंट केला याला फोटो पाडायसाठी. इथे फोटो वगैरे पाडतात लोक. बघा किती सुंदर आहे. जय भोलेनाथ. हे आमच्या कोटेश्वरी मानाई माता. दर्शन घेऊ. चला आता आपण दर्शन घेतलं. आता हे मंदिर. ही शंकराची पिंडी. आता माझ्या कुलस्वामीच्या दर्शनाला मला जायचं आहे घरी. तिथे जाऊ. हे बघा रांगोळी पाडलेल्या आहेत. परमानंट रांगोळी पाडून ठेवल्यात. म्हणून सदी गडी कोण पाडणार म्हणून परमानंट पाडल्यात. दारी दारी बघा किती सुंदर आहे. हे आमचे गुरव घरी चालले चावी घ्यायला. दर्शनाला जायचे ना तिथे देवला मंदिरामध्ये. घरी जायचे आमच्या कुलस्वामीचे. इथे लॉक असतो तर चावी घ्यायला गेलेत ते. पाहू शकतात. स्मारक सुद्धा बनवलेले आहे तिथे. ही विहीर आहे देवलातली. एकदम गोड